अरे आदित्य, अरे इकडे बसून का राहिलास? चल अरे, आज त्या तुझ्या मैत्रिणीचं सईचं आणि सुयशचं केळवण आहे की नाही, मग बसून का राहिला? सगळी तयारी झालेली आहे, आंघोळ उरकून घे. ती मेघना तयार सुद्धा झाली. बसलायस काय तू? काय पारोशानी वाढणार आहेस का त्यांना? उठ, चल चल चल, आवर पटा पटा पटा. अरे नुसता कोणाचा फोन? रग्या, बर. हा हॅलो रग्या, बोल. निघालास का तू? दुपारची एसटी पकडतोयस? बरं, हरकत नाही, म्हणजे रात्रीपर्यंत पोहोचशील, बरोबर? हे बघ, जितकं जमेल तितकं लवकर पोच. अरे का काय, तुला म्हंटल होतं ना मी, तू येशील ना त्या दिवशी आपण आदित्य आणि मेघनाचा साखरपुडा उरकून टाकू. हा नाही, एक मिनिट. हे बघ, ऐक, आता रुसवे फुगवे नकोत. हा, सगळं आनंदाने घे, अगदी हसत मुखाने सगळं साजरं करायचं. अरे इकडे तर आजपासूनच आनंदाचं वातावरण आहे. अरे आदित्यची मैत्रीण आणि मित्र आहे ना, त्यांचं केळवण करतोय आज. हे बघ, मी काय म्हणतो, आपला मेघना आणि आदित्यचा साखरपुडा उद्या करू, पण यांच्या बरोबर मेघना आणि आदित्यचं पण केळवण उरकून टाकू. म्हणजे कसं, एका दगडात दोन पक्षी, नाही का? हे बघ, मला वाटतं पाहुणे आले. तू मला जसं तुला जमेल तसं कळवत राहा कधी पोहोचतोस ते. हा चल, बघतो. अच्छा, तुमचीच वाट पाहतायत सगळे. या. थांबा थांबा थांबा, कुणीही आतमध्ये यायचं नाही. अरे म्हणजे तुमची दृष्ट काढल्याशिवाय नवीन जोडप्यांनी घरात प्रवेश करायचा नाही. अरे पिंट्या, ये रे. सुंदर दिसतेस. थँक्यू. आणि मी सॉरी, तुझ्याकडे लक्षच गेलं. नव्या नवरीच्या तेजापुढे नवरा कायम फिकाच पडतो सुयशला. हो, तू इतका फिका पडतोस की तुमचा जोडा नाही शोभून दिसत. अरे तसं नाही काही, म्हणजे तुला दृष्ट लागू नये, तुला चिडवायला मुद्दाम म्हणतायत रे तसं. अरे मी एकदा दृष्ट काढली ना की दृष्ट लावणाऱ्याला दृष्ट लागते कायमची. या. या, आमच्या घरात तुम्हा दोघांचं सहर्ष स्वागत. या 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 या, चला. हा, ये ग. हो, आदित्य दिसत नाहीये. आम्हाला बोलून स्वतः ऑफिसला गेला की काय? असे कसे जातील? त्यांच्या इतक्या खास आणि जवळच्या मैत्रिणीचं केळवण असताना मी बरी जाऊ देईन त्यांना. मग कुठे लपून बसलाय तो? बोलवा त्याला. अहो, सई, पूर्ण लग्न झाल्यावरती ह्याच रंगाची साडी नेसत. नवरा असा छान मोठीत राहील बघ तुझ्या. कुठे हरवला? आता हारलेला माणूस कुठे हरवणार? म्हणजे माझं आणि सईचं आधी लग्न ठरलं, त्यामुळे लग्नाच्या रेसमध्ये आदित्य हरला असं मला म्हणायचं होतं. हो की नाही सई? असू देत की मग.
लग्न तेव्हाच जिंकतं जेव्हा ते टिकतं. आणि आमचं 7 जन्म टिकणार आहे. हो ना आदित्य? नाही पण साडी फार छान आहे. हा सई, वा. थँक्यू. नवऱ्याला मुठीत ठेवायचं असेल तर याच रंगाची साडी नेसायला हवी. मग मी पण आदित्यांच्या मागे लागून ही अशीच साडी विकत घ्यायला हवी. चला चला, असेच हसत खेळत पाटावरती बसूया. आधी औक्षण करून घेऊ. हा, या या या, चला, उठा उठा उठा. या रे, चला, या या या, बसा. या. अरे नक्की कुठे बसायचं? खरं तर मनातल्या जोडीदाराच्या बाजूला बसायचं असतं, पण शेवटी चॉईस तुमचा आहे. नाही म्हणजे 4 पाट आहेत ना, म्हणून विचारलं. अगं, हे 2 तुमच्यासाठी, 1 मेघनासाठी, 1 आदित्यसाठी, 4. आज तुमच्या बरोबर त्या दोघांचंही केळवण उरकून टाकतोय. तुमच्या लगीन घाईत तुम्हाला विसर पडला असेल, पण आमचंही लग्न ठरलंय बरं का. आणि उद्याच आमचा साखरपुडा आहे. आदित्य, काय गुड न्यूज दिलीस बेट्या. आज या आनंदात डबल जेवणार. हे माझ्यासाठी थोडं जेवण शिल्लक ठेवा. नाही, प्रयत्न करतो, पण काही गॅरंटी देऊ शकत नाही. ठीक आहे, औक्षण कर. चला, आता आदित्य आणि मेघनाचं औक्षण करा. मी 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 नाही नाही, तू नको, सही करेल ना. मी मग त्याला काय झालंय. या रे, तुम्ही दोघं बसा पाटावरती. अहो दादा मामा नको, पाटावर नको, आम्ही इथेच पुढ्यातच बसतो. अगं, इथे कुठे. अहो दादा मामा, आम्ही पाटावर बसलो तर सईला पुन्हा उठावं लागेल.
आणि मग पुन्हा बसताना आधार लागेल ना. तुम्ही या ना, आपण इथेच बसूया. या या बस. इतकंही येत नाही का ग तुला? कसं ग व्हायचं तुझं? तर तू शिकव तिला बायकांचे मॅनर्स. या बोटाने हळद कुंकू लावायचं असतं, नाहीतर ते लाभत नाही. नाही सई, बोट महत्वाचं नाही, भावना महत्वाच्या. आणि हळद कुंकू असो नसो, मनात प्रेम असेल ना तर ते लाभायचं ते लाभतं. आता जेवण सुरू करूया, म्हणजेच केळवण सुरू करूया काय? हा, चला. एक मिनिट. एक गोष्ट राहिली. आता काय राहिलंय? अरे आहेर. आहेर नको का द्यायला? आहेर देऊ मग सुरुवात करू. हा आलंच. एक मिनिट. या रे मामा मंडळी, या हाताला हात लावा आणि मामा म्हणा. मामा हो, हे कशाला? कशाला म्हणजे? काही झालं तरी मुलगी असतो. खरं तर मुलींना हक्कानं बापाकडे मागायचं असतं. तुला म्हंटल होतं मी, तुला काय हवं असेल ते स्वतः मागून घे, पण तू मागितलं नाहीस. मग काय, आम्हाला जे वाटतं ते आम्ही देतोय तुला. आता हा? घे. हा, अगं काय ते उघडून तरी बघ ना. नाही नको. अगं उघड उघड. हे एवढ्याशा बॉक्स मध्ये काय वाघ असणार आहे का? उघड उघड. ओळखता येत नाहीये ना? अगं देवी अन्नपूर्णा आहे ती.
मुलगी सासरी जाताना अन्नपूर्णेची मूर्ती दिली जाते. सासरच्या माणसांना चांगला खाऊ पिऊ घालून त्यांना समाधानी ठेवण्याचा आशीर्वाद असतो तो. पण त्यासाठी स्वयंपाक जमावा लागतो. जमतो का तुला? जमतो का? आमच्या हाताखाली शिकली ती आहे पिंट्या. पण स्वयंपाकाचं काय म्हणतेस? अरे दिवाळीचा फराळ पण काय उत्तम करते. हा चकल्या तर अशा बनवते सुगरणीलाही लाजवे. आणि सईला काही जमू शकत नाही असं होऊच शकत नाही. आणि नाहीच जमली ना तर जमवून आणते. जेवायचं का आता? का त्या अन्नपूर्णा देवीला नमस्कार करूनच पोट भरायचं? हा, एवढ्या वेळात लग्न झालं असतं आमचं. भलतीच घाई झालेली दिसते तुला. नाही काय गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे अगदी. दोघांचं चांगलं जमेल. दोघांनाही खूप घाई झाली आहे. चेष्टा पुरे रे. सुयश, आता एकच गोष्ट राहील. एवढा वेळ कळ सोसलीस ना, अजून थोडा वेळ सोस. हा? ओके. हा दुसरा आहे. माझ्या आईच्या बांगड्या. ताई, आप्पांनी ह्या बांगड्या तुझ्या हातात दिल्या होत्या दिवाळीला, पण मी त्या तुझ्या हातातून काढून घेतल्या. खूप चुकीचं वागलो मी तेव्हा. चांगलं नाही वागलो तुझ्याशी. त्याबद्दल मला माफ कर. दादा भाऊ, काय माहिती का, भावनेच्या भारात, रागाच्या भारात मी कधी कधी काय वागतो ते माझं मला कळत नाही. अगदी चुकीचं वागतो. पण आज ते सगळं बरोबर करायची वेळ आली. सई, अगं तू आमच्या या घरातली मुलगी, आमची हक्काची मुलगी. तेव्हा दुसरा आहे तो तुझ्या हातांनी मेघनाला द्यावास अशी माझी इच्छा आहे. ये ना. आदित्यच्या आजीच्या सोन्याच्या बाटल्या. तिची तशी इच्छाच होती की या बांगड्या घरातल्या सोन्याच्या हातावर शोभून दिसायला हव्या. या घरातला माझा हक्क आज तुझ्या हाताने माझ्या हातात सोपवला गेला.
हा दिवस मी कधीच विसरणार नाही. आणि माझा जीव गेला तरी हे घर आणि या बांगड्या हातून सुटू देणार नाही.